नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एक सर्वात महत्त्वाच्या माहितीबद्दल सर्वात इम्पॉर्टंट नोटीस आलेली त्याबद्दल माहिती घेणार आहोत. ती म्हणजे महाराष्ट्राची बीएससी नर्सिंगची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. काय आहे डेट्स, कशा प्रकारे चालणार आहे, त्याच्यानंतर काय राऊंडचे नियम आहेत याबद्दल आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. रजिस्ट्रेशन प्रोसेस 26 ते 2 तारखेपर्यंत त्याची रजिस्ट्रेशन प्रोसेस चालणार आहे. त्याच्यानंतर तुमची जर पेमेंट बाकी असेल तर तुम्ही 3 तारखेपर्यंत त्याचे पेमेंट करू शकता. पेमेंट नंतर जर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे असेल तर तुम्ही 4 तारखेपर्यंत त्याचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता. म्हणजे 4 सप्टेंबरपर्यंत अशी त्याची टोटल मुदत आहे. म्हणजे 2 तारखेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस करू शकता. 2 सप्टेंबरपर्यंत 3 तारखेपर्यंत जर तुमची पेमेंट झाली नसेल 3 तारखेपर्यंत पेमेंट आणि 4 तारखेपर्यंत डॉक्युमेंट अपलोड करू शकता. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस ऑनलाईन मोड होणार आहे 26 तारखेपासून 26/8/2026 पासून ते 6/9/2026 पर्यंत. म्हणजे 26 ऑगस्ट पासून ते 6 सप्टेंबरपर्यंत त्याची ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि रजिस्टर्ड कॅन्डिडेटची जी लिस्ट आहे ती 6 तारखेला त्याची लिस्ट सुद्धा येणार आहे. आणि पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 6 तारखेला येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर काही ग्रेव्हियन्स द्यायचं असेल की तुमचं नाव वगैरे असेल किंवा तुमचं ॲडमिशन तुमचं जेंडर वगैरे असेल, काही तर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेटमध्ये काही जर चुका वगैरे झालेल्या असतील तर त्याचं जर तुम्हाला नाव वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही त्याचं नाव वगैरे देऊ शकता. 7 ते 8 तारखेपर्यंत तुम्ही त्याचं ग्रीव्हन्स देऊ शकता. त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी आहे 11 तारखेला त्याची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. सीट मॅट्रिक्स तसंच फायनल मेरिट लिस्ट 11 तारखेला त्याची डिक्लेअर होणार आहे. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन प्रेफरन्स आणि फिलिंग करू शकता 12 तारखेपासून 14 तारखेपर्यंत. म्हणजे 2 दिवसामध्ये तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट 12, 13, 14 म्हणजे जवळपास 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट भरायची. आणि पहिल्या राऊंडचा जो रिझल्ट आहे 15 सप्टेंबरला त्याचा पहिला राऊंडचा रिझल्ट येणार आहे. अशा प्रकारे त्याची डिक्लेरेशन प्रोसेस राहणार आहे. अशा प्रकारे त्याची काउन्सिलिंग प्रोसेस चालणार आहे. आता एकंदरीत जर नियम बघायला गेले तर याच्यामध्ये फक्त ज्यांनी महाराष्ट्राची MS CETची नर्सिंग दिलेली आहे तेच विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक राऊंडला कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करावंच लागतं. त्याशिवाय तुम्ही कॉलेजमध्ये पार्टिसिपेट म्हणजे जॉईनिंग तुमची ऍक्सेप्ट केलं जात नाही. म्हणजे असं नाहीये की जसं MBBS BDSचे राऊंड चालतात किंवा BMS BH MSc त्याच्यामध्ये तुम्ही जर कॉलेजला रिपोर्टिंग नाही केलं तरी चालते, पण तसं नाहीये. तुम्हाला BSc नर्सिंगचे जर तुम्ही काउन्सिलिंग करत असेल तर तुम्हाला प्रत्येक राऊंडला कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करावं लागतं. तिथे तुमचं मत घेतलं जातं तुम्हाला अपग्रेड करायचं आहे की फ्रीज करायचं कॉलेज, त्यानुसार तुमचं चालत असतं. जर तुम्हाला अपग्रेड करायचं असेल तर तुम्हाला अपग्रेडेशनचा फॉर्म भरावा लागतो. आणि रिटेन जर करायचं असेल तर टेस्ट रिटेन्शनचा फॉर्म तुम्हाला भरून ते कॉलेज फिक्स करून घ्यावं लागतं. एकंदरीत प्रकारे अशा प्रकारे काउन्सिलिंग प्रोसेस चालणार आहे. महाराष्ट्रामध्ये याचे 12 गव्हर्नमेंट कॉलेज येतं आणि उर्वरित जे कॉलेज आहेत म्हणजे उर्वरित जे कॉलेज आहेत ते सेमी गव्हर्नमेंट कॉलेज येतं. अशा प्रकारचे काउन्सिलिंग प्रोसेस राऊंड 1चा प्रोसेस आहे. आणि त्याच्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर 16 ते 20 तारखेपर्यंत तुम्हाला त्याचं जॉईनिंग आहे. 15 सप्टेंबरला रिझल्ट येणार आहे आणि 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर तुम्हाला त्याची जॉईनिंग प्रोसेस करायची आहे. या व्यतिरिक्त जर BSc नर्सिंगच्या काउन्सिलिंगमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल तर तुम्ही आमचे संपर्क साधू शकता. महाराष्ट्रामध्ये अजून वेटरनरीची काउन्सिलिंग प्रोसेस पण सुरू व्हायची बाकी आहे. तसेच MBBS BDSची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये पण जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेऊन. तोपर्यंत